विद्यार्थी मित्र हो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सच्या 4th व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाऊ टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय क्रेमर्स रूल मेथड शिकवलं होतं. याच्यामध्ये मी प्रॅक्टिस सेट 1.3 जो होता टेक्स्टबुकमधला, त्याच्यातला हा जो 3rd क्वेश्चन होता, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रेमर्स रूल. तर याच्यामध्ये मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 नंतर फर्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल करून दिले होते. 3rd आणि 4th मध्ये फार विशेष काही फेरफार करायचे नव्हते इक्वेशन्स, त्याच्यामुळे हे इक्वेशन्स मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी सोडवायला म्हणले होते. 5th एक्झाम्पल मी करून दिलं होतं कारण याच्यामध्ये व्हेरिएबल्स वेगळे होते. आणि 6th एक्झाम्पल मी आता तुम्हाला करून देतो आहे. ते यासाठी करून देतो आहे की हे जे याच्यातलं सेकंड इक्वेशन आहे ते तुम्हाला थोडंसं प्रॉब्लेमॅटिक वाटेल, तर ते सोडवायचं कसं मी तुम्हाला आता सांगतो आहे. ह्या इथे प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन 3 मधलं 6th एक्झाम्पल मी आता घेतो आहे. त्याचं सोल्युशन घेतो मी. आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे आहेत क्रेमर्स रूलनी. फर्स्ट इक्वेशन आहे 2x + 3y = 2. आधीच्या व्हिडिओजमध्ये मी शिकवल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या लक्षात आलं असेल, एक्सची टर्म वायची टर्म इक्वल टू कॉन्स्टंट असं आपल्याला इक्वेशन हवं असतं. तसंच असल्यामुळे मी याला इक्वेशन नंबर 1 टाकतो. सेकंड इक्वेशन मी घेतो आहे आता x - y/2 = 1/2. सेकंड इक्वेशन लिहितो आहे x - y/2 = 1/2. आता बघा, हे मला हवं, म्हणजे बाय 2 मला नको आहे, मला याला प्लेन करायचं आहे. मग बाय 2 नको असेल, मला याला प्लेन जर करायचं असेल तर मी असं करतो, मला या बाय 2ला उडवायचं आहे. इथे पण दोन्ही ठिकाणी बाय 2 आहे. तर बाय 2ला जर मला उडवायचं असेल तर मला या इक्वेशनला 2नी मल्टिप्लाय करावं लागेल होल इक्वेशनला. मग मी ती स्टेप घेतो, मल्टिप्लाइंग द इक्वेशन बाय 2. मग एव्हरी टर्मला, प्रत्येक टर्मला आपल्याला 2नी मल्टिप्लाय करावं लागेल. एक्सला मला 2नी मल्टिप्लाय करावं लागेल, 2x होईल, मायनस या y/2ला जर मी 2नी मल्टिप्लाय केलं तर 2नी 2ला भाग जाईल, म्हणजे इथे राहील y. आणि 1/2ला जर मी 2नी मल्टिप्लाय केलं, इथे इंटू 2 केलं तर 2नी 2ला भाग जाईल आणि इथे राहील 1. म्हणजे झालं माझं इक्वेशन नंबर 2. हे जे इक्वेशन होतं हे रिड्यूस केलं आपण. हेच इक्वेशन आपण असं रिड्यूस केलेलं आहे, जे 2x - y = 1. आता मला dx म्हणजे डिटर्मिनंट x काढायचा आहे. डिटर्मिनंट x काढताना मला xचे कोइफिशियंट्स घ्यायचे नाही आहे, मला घ्यायचे आहे yचे कोइफिशियंट्स आणि कॉन्स्टंट. त्याच्यापैकी yच्या कोइफिशियंटची जागा असते सेकंड कॉलममध्ये. yचे कोइफिशियंट आहे आपल्याकडे 3 आणि -1 आणि कॉन्स्टंट आहे 2 आणि 1. तर कॉन्स्टंट मला आता इथे फर्स्ट कॉलममध्ये घ्यावे लागतील आणि yचे कोइफिशियंट्स आहेत 3 आणि इथे मायनस, इथे काही नाही आहे म्हणजे 1 आहे, म्हणजे इथे 3 पहिला कोइफिशियंट yचा आणि सेकंड इक्वेशनमध्ये इथे मायनस आहे, मायनसच्या पुढे काही नाही आहे म्हणजे 1 आहे, म्हणजे -1. मी आता डिटर्मिनंट एक्सची व्हॅल्यू काढतो. 2 × -1 -1 × 3. मग इथे प्लस इंटू मायनस मायनस, 2 × 1 2, परत इथे मायनस, 1 × 3 3. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली -5. आता मी डिटर्मिनंट सेकंड स्टेप घेतो. डिटर्मिनंट y काढायचं आहे मला. डिटर्मिनंट yमध्ये yचे कोइफिशियंट्स मला घ्यायचे नाही आहे, एक्सचे घ्यायचे आहे, जे आहे 2 2 आणि कॉन्स्टंट घ्यायचे आहे 2 1. आणि एक्सच्या कोइफिशियंटची जागा नेहमी फर्स्ट कॉलममध्ये असते. मी इथे एक्सचे कोइफिशियंट्स 2 आणि 2 आणि कॉन्स्टंट कोइफिशियंट्स 2 आणि 1 इक्वल टू 2 × 1 मायनस 2 × 2 इक्वल टू 2 - 4 इक्वल टू -2. 2 - 4 तुम्हाला लक्षात आलं असेल. एक प्लस असेल, एक मायनस, दोघांचा डिफरन्स आणि मोठ्याचं साईन. एक प्लस एक मायनस असेल तर या दोघांचा डिफरन्स घ्यावा लागतो 2 आणि या मोठ्याचं साईन म्हणजे -2. आता मी डिटर्मिनंट एक्स काढतो आहे. इथेच घेतो मी. नंतर 3rd स्टेप आहे माझी कॉन्स्टंट डिटर्मिनंट काढणे. कॉन्स्टंट डिटर्मिनंटमध्ये आपल्याला कॉन्स्टंट्स घ्यायचे नसतात, एक्सचे कोइफिशियंट्स आणि yचे कोइफिशियंट्स घ्यायचे असतात.
इथे एक्सचे कोइफिशियंट्स आहेत 2 2, त्यांना फर्स्ट कॉलममध्ये जागा द्यावी लागेल. वायचे कोइफिशियंट आहेत 3 आणि इथे -1, यांना सेकंड कॉलममध्ये मला जागा द्यावी लागेल. आणि मग या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढेल 2 × -1 -2 × 3. त्या -1ला ब्रॅकेटमध्ये टाकलं तर चांगलं होईल. प्लस इंटू मायनस मायनस 2 × 1 2 आणि -3 × 2 6. -2 दोन्ही चिन्ह मायनस मायनस असतील तर या दोघांची सम करावी लागेल. 6 आणि 2 म्हणजे 8 आणि साईन हेच द्यावं लागेल मायनस. आता मला फोर्थ स्टेपमध्ये काढायचं आहे. 9 करेल मी आणि मला काढायचं आहे एक्सची व्हॅल्यू असेल dx/d अँड वायचा फॉर्म्युला असतो dy/d. म्हणजे dxची व्हॅल्यू -5 आहे. -5/-8 मायनस मायनस कॅन्सल होईल म्हणजे 5/8 आले. आणि इकडे dy आहे तुमचा -2 आणि d आहे -8. पुन्हा मायनस मायनस कॅन्सल होईल आणि 2नी 8ला भाग जाईल 4चा म्हणजे 1/4. मग देअरफोर द सोल्युशन इक्वल टू एक्सची व्हॅल्यू 5/8 आणि वायची व्हॅल्यू 1/4. हे झालं एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट 1.3 मधला. मग आता इथे आपल्याला प्रॉब्लेम सेट जो आहे या चॅप्टरचा, त्या प्रॉब्लेम सेटमध्ये सुद्धा काही एक्झाम्पल्स दिलेले जे आपल्याला क्रेमर्स रूलनी सोडवायचे. प्रॉब्लेम सेटमध्ये क्वेश्चन 5th दिलेला आहे आपल्याला. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय क्रेमर्स रूल. हा जो क्वेश्चन आहे हा आपल्या प्रॉब्लेम सेटमधला आहे. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय क्रेमर्स रूल मेथड. आता याच्यामधलं फर्स्ट एक्झाम्पलकडे येऊ आपण. इथे मी हेडिंग देईल आता की प्रॉब्लेम सेट 1 आहे हा आणि याच्यामध्ये क्वेश्चन 5 आपण घेतो आहे. मी क्वेश्चन लिहित नाही. क्वेश्चन 5 सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय क्रेमर्स मेथड म्हणजेच क्रेमर्स रूल मेथड. त्याच्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल मी घेतो आहे. याचं सोल्युशन फर्स्टचं. याच्यामध्ये फर्स्ट इक्वेशन आहे 6x - 3y = -10. आपल्याला हवं तसं आहे. एक्सची टर्म वायची टर्म इक्वल टू कॉन्स्टंट. याला मी इक्वेशन नंबर 1 करतो. सेकंड जे इक्वेशन आहे ते आहे 3x + 5y - 8 = 0. आपल्याला हवं तसं नाही आहे. एक्सची टर्म वायची टर्म इक्वल टू कॉन्स्टंट हवा असतो. हा कॉन्स्टंट जो आहे -8 मी तिकडे घेईल म्हणजे होईल दॅट इज 3x + 5y = -8 मी इकडे घेतलं ते 8 होईल. याला देईल मी इक्वेशन नंबर 2. आता मला ही फर्स्ट स्टेप आहे मुलांना. आता मला इथे dx काढायचं आहे. डिटर्मिनंट एक्समध्ये मला एक्सचे कोइफिशियंट सोडून द्यावे लागतील, वायचे घ्यावे लागतील आणि कॉन्स्टंट. वायच्या कोइफिशियंटची जागा सेकंड कॉलममध्ये. वायचे कोइफिशियंट आहेत -3 आणि 5 आणि एक कॉन्स्टंट जे आहे फर्स्ट कॉलममध्ये येतील -10 आणि 8. डिटर्मिनंट एक्सची व्हॅल्यू आपण याच्या पुढे घेतली तरी चालते. होईल -10 × 5. आता हा पहिला मायनस असेल त्याला ब्रॅकेट करायची आवश्यकता नाही. मग इथे मायनसचं साईन आणि मग 8 × -3 म्हणजे 8 इथे मात्र मी ब्रॅकेट करतो. मग इथे याला सॉल्व करू आपण. -10 × 5 -50 आणि इथे मायनस इंटू मायनस प्लस होईल. 8 × 3 24 होतील. जे याला एक मायनस आणि एक प्लस असेल तर दोघांचा डिफरन्स 26 आणि मोठ्याचं साईन मायनस. आता आपण सेकंड स्टेपकडे जाऊ. डिटर्मिनंट वाय मला काढायचा आहे. डिटर्मिनंट वाय काढताना मी वायचे कोइफिशियंट्स सोडून द्यायचे आहे, एक्सचे घ्यायचे आहे. एक्सची कोइफिशियंटची जागा फर्स्ट कॉलम 6 आणि 3 आणि कॉन्स्टंट -10 आणि 8. मग याला सॉल्व करतो. 6 × 8 -3 ×
मायनस 10, हे होईल 48 मायनस इंटू मायनस प्लस आणि 10 इंटू 3 30, हे झालं 78. आता घेतो आहे मी थर्ड स्टेप, कॉन्स्टंट डिटर्मिनंट डी. या कॉन्स्टंट डिटर्मिनंटमध्ये आपल्याला कॉन्स्टंट कोइफिशियंट सोडून द्यायचे आहे. एक्सचे कोइफिशियंट घ्यायचे आहे, फर्स्ट कॉलममध्ये घ्यावे लागतील, आणि वायचे कोइफिशियंट आहेत -3 आणि 5, हे सेकंड कॉलममध्ये घेतो. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढतो. 6 इंटू 5 मायनस 3 इंटू मायनस 3 30 मायनस इंटू मायनस प्लस 3 इंटू 3 9, झालं 39. आता मी या एक्झाम्पलमध्ये इथेच घेतो. आता मी याला या एक्झाम्पलमध्ये मी एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढायचे आहे. मी फोर्थ स्टेप घेतो. नाव एक्सची व्हॅल्यू होईल आपली dx बाय डी, अँड वायची व्हॅल्यू असेल dy बाय डी. dx आपला जो आहे तो आहे -26 आणि डी जो आहे तो आहे 39. तर पण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरपैकी एक निगेटिव्ह असेल तर मग त्याचा आन्सर जे असतं ते निगेटिव्ह असतं. दोघांपैकी एक निगेटिव्ह असेल तर आन्सर फायनल निगेटिव्ह येईल. 26 आणि 39ला भाग जातो 13नी, 26ला 2चा आणि 39ला भाग जातो 3चा, म्हणजे -2/3. इकडे dy आहे 78 आणि dx आहे डी आहे 39. पुन्हा या दोघांना 13नी भाग जातो. या 78ला 6चा, किंवा 39नी 78ला भाग जातो 2चा. 39 इंटू 2 78 होतात. 39नी मी 78ला भाग देतो 2चा, इथे 2 येईल. म्हणजे देअरफॉर द सोल्युशन एक्सची व्हॅल्यू -2/3, सिम्पल ब्रॅकेट घ्यायचा आहे, आणि वायची व्हॅल्यू कॉमा देऊन लिहायची आहे 2. हे एक्झाम्पल आपलं फर्स्ट एक्झाम्पल. आता याच्यामध्ये पहा, हे सेकंड एक्झाम्पल जे आहे हे पहा, हवं तसं आपल्याला इक्वेशन आहे. एमची टर्म एनची टर्म इक्वल टू कॉन्स्टंट, एमची टर्म एनची टर्म इक्वल टू कॉन्स्टंट. तर याच्यामध्ये तुम्ही हे सोडू शकता. फक्त डिटर्मिनंट एक्स नाही येणार तुमचा. पहिला डिटर्मिनंट येईल डिटर्मिनंट एम, मग दुसरा डिटर्मिनंट येईल डिटर्मिनंट एन, मग कॉन्स्टंट डिटर्मिनंट डी. हे मी प्रॅक्टिस सेटमध्ये मागच्या सेशनमध्ये तुम्हाला समजावून सांगितलं होतं, एम आणि एनचं एक्झाम्पल. ते तुम्ही करून पाहिलं की हरकत नाही. मी येतो आता या थर्ड एक्झाम्पलकडे. थर्ड एक्झाम्पल जे आहे याच्यामध्ये फर्स्ट इक्वेशन जे आहे ते आहे 3x. फर्स्ट स्टेप घेतो मी सोल्युशनची, -3x -2y इक्वल टू 5/2. आता बा याच्यामध्ये बाय 2ला मला उडवायचं आहे. बाय 2ला उडवायचं असेल मला तर या इक्वेशनला मला 2नी मल्टिप्लाय करावं लागेल. मी इथे लिहितो आहे मी मल्टिप्लाईंग द इक्वेशन बाय 2. मग 2नी मल्टिप्लाय करेल तर या पहिल्या टर्मला 2नी मल्टिप्लाय केलं 6x, मायनस 2yला जर 2नी मल्टिप्लाय केलं 4y, आणि या 5/2ला 2नी मल्टिप्लाय केलं 2 2 कॅन्सल होऊन आपल्याला भेटेल 5. हे झालं इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन मी घेतो आहे आता. सेकंड इक्वेशन आहे आपला 1/3x प्लस 3y इक्वल टू -4/3. 1/3 अँड करतो इथे सेकंड इक्वेशन लिहायच्या आधी. 1/3x प्लस 3y इक्वल टू -4/3. इथे बाय 3 उडवायचं आहे मला. याला करतो मी मल्टिप्लाईंग, प्लेन करतो या इक्वेशनला, सोपं जाईल प्लेन केलं तर. द इक्वेशन बाय 3. मग प्रत्येक टर्मला आपण 3नी मल्टिप्लाय करू. इथे 3नी मल्टिप्लाय केलं 3नी 3ला भाग जाईल. मग इथे भेटेल आपल्याला 1x. 1x मीन्स x, प्लस इथे 3yला जर 3नी मल्टिप्लाय केलं तर 9y, आणि इथे -4/3ला 3नी मल्टिप्लाय केलं 3 3 कॅन्सल होऊन भेटतील -4. इक्वेशन नंबर 2. मी या दोन्ही इक्वेशन्सना प्लेन केलं आहे. आता मी डिटर्मिनंट या स्टेपमध्ये मी डिटर्मिनंट एक्स काढतो. डिटर्मिनंट एक्समध्ये मला एक्सचे कोइफिशियंट घ्यायचे नाही आहे, कॉन्स्टंट घ्यायचे आहेत.
आणि कॉन्स्टंट घ्यायचे आहेत आणि वायचे घ्यायचे. तर वायच्या कोएफिशियंटची जागा सेकंड कॉलम, वायचे कोएफिशियंट आहेत -4 आणि 9 आणि कॉन्स्टंट आहेत 5 आणि -4. मी इथे होईल पहिल्यांदा 5 × 9 मायनस, मग परत -4 × -4 आहे, तर याला मी ब्रॅकेटमध्ये घेतो, -4 × -4. मग 9 × 5 45. आता इथे पहा पहिले मायनस इंटू मायनस प्लस होईल, मायनस इंटू मायनस प्लस आणि प्लस इंटू मायनस अगेन मायनस, 4 × 4 16. पहिले चिन्हांचा प्रोडक्ट करायचा सायन्सचा. मग इथे 45 मधून आपल्याला 16 मायनस करायचे आहे. तर 45 मधून 10 मायनस करेल मी पहिले 35 आणि 35 मधून 6 गेले म्हणजे 29 आले. नंतर आता करतो मी सेकंड डिटर्मिनंट, वाय काढायचा आहे मला. वायचे कोएफिशियंट्स घ्यायचे नाही मला, एक्सचे घ्यायचे आहेत. एक्सचे कोएफिशियंट्स आहेत 6 आणि 1 आणि कॉन्स्टंट आहेत 5 आणि -4. वायचे सोडून द्यायचे आहे मला इथे. 6 आणि 1 एक्सचे कोएफिशियंट फर्स्ट कॉलममध्ये टाकावे लागतील आणि कॉन्स्टंट घ्यावे लागतील आता सेकंड कॉलममध्ये. मी इथे परत 6 × -4 -1 × 5 प्लस इंटू मायनस मायनस 6 × 4 24 मायनस 5 × 1 5. दोन्ही साईन्स जर मायनस आहे सारखे आहेत तर यांची सम होईल, सम करावी लागेल आणि तेच साईन द्यावं लागेल. म्हणजे इथे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली -29. आता थर्ड स्टेपमध्ये मी डिटर्मिनंट डी काढायचं आहे, म्हणजे कॉन्स्टंट डिटर्मिनंट. तर आपल्या इक्वेशनमध्ये आपल्याला कॉन्स्टंट जे कोएफिशियंट्स आहेत ते सोडून द्यावे लागतील. एक्सचे कोएफिशियंट्स घ्यावे लागतील आणि वायचे कोएफिशियंट्स घ्यावे लागतील. एक्सचे कोएफिशियंट्स आहेत 6 आणि इथे आहे 1 आणि वायचे कोएफिशियंट आहेत -4 आणि 9. जे एक्सच्या कोएफिशियंटना जागा द्यावा लागेल फर्स्ट कॉलममध्ये 6 आणि 1 आणि वायचे कोएफिशियंट आहेत -4 आणि 9. मग इथे मी आता यांना याची व्हॅल्यू काढतो. 6 × 9 -1 × -4. 6 × 9 म्हणजे 54 मायनस इंटू मायनस प्लस 1 × 4 4 हे झालं 58. आता मला काढायचं आहे फोर्थ स्टेप घेतो. नाव पहिल्यांदा मी एक्सची व्हॅल्यू काढतो dx/d आणि मग वायची व्हॅल्यू काढतो dy/d. इथे इक्वल टू dx आहे आपला 29, डी आहे 58. 29ची ट्वाईस आहे ही, म्हणजे 29ने याला 2चा भाग जाईल म्हणजे 1/2 आणि इथे पण -29 आहे आपल्या dy ची व्हॅल्यू बाय 58. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की फ्रॅक्शनमध्ये न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटरपैकी एक निगेटिव्ह असेल तर हा फ्रॅक्शन निगेटिव्ह असेल. मी इथे मायनस घेतो मध्ये आणि आता 29ने 58ला भाग जातो परत 2चा म्हणजे 1/2. इथे न्यूमरेटर निगेटिव्ह होता तर मी फ्रॅक्शन निगेटिव्ह घेतला सिम्प्लिफाय करताना. न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटरपैकी एक निगेटिव्ह असेल तर मग त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल आणि मग याला मध्ये घेतलं मी आणि 29ने 58ला भाग दिला 2चा आणि मग माझं उत्तर आलं देअरफॉर द सोल्युशन इक्वल टू 1/2 एक्सची व्हॅल्यू आणि -1/2 ही वायची व्हॅल्यू. आता येतो मी या एक्झरसाइजमध्ये लास्ट एक्झाम्पलकडे. जे लास्ट एक्झाम्पल आहे हे जरा वेगळं आहे, हे इम्पॉर्टंट पण असेल. मग मी इथे लिहूनच घेतो. हे आहे x + y - 8. सोल्युशन घेतो मी इथे. आत्तापर्यंत जे आपण एक्झाम्पल्स केले याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये दोन दोन इक्वेशन्स असे सेपरेट दिलेले होते. आता हे जे फोर्थ एक्झाम्पल आहे याच्यामध्ये आपल्याला हे 2 इक्वेशन्स सॉल्व करायला दिलेले आहेत. हे हवे तसे नाही आहेत. मी एक काम करतो, पहिल्यांदा हे सांगतो तुम्हाला. जे 7x + 3y = 15 आहे तर हे सेकंड ह्याला इक्वेशन हे आपल्याला पाहिजे तसंच आहे. एक्सची टर्म वायची टर्म इक्वल टू कॉन्स्टंट. इथे मात्र पहा एक्सची टर्म आणि वायचे टर्म्स ह्या मागे पुढे झालेल्या आहे. मला इथे एक्सची टर्म फर्स्ट इक्वेशनमध्ये एक्सची टर्म पहिले असेल तर इथे मला एक्सची टर्म पहिलेच लागेल. तर ह्या इक्वेशनला मी असं सिम्प्लिफाय करेल. -5x ला आधी लिहील, -5x
मग त्याच्यामागे इथे साईन नाही आहे म्हणजे प्लस साईन आहे, मग त्याच्यामागे घेईल मी +12y आणि =39. म्हणजे सेकंड इक्वेशन थोडं दुरुस्त करावं लागेल तुम्हाला. -5x +12y =39. एक्सची टर्म आधी घेऊन गेली फक्त. पुन्हा एकदा सांगतो, हे इक्वेशन हे तुम्हाला दुरुस्त करावं लागेल. एक्झाम्पल 4 सॉल्व करताना हे पहिलं इक्वेशन लिहाल तुम्ही 7x + 3y = 15. याच्यात तुम्हाला काहीच करायचं नाही, याला एक नंबर टाकायचा, मग ॲड करायचं, खाली 12y - 5x = 39. मग दॅट इज लिहायचं आणि मग ते इक्वेशन दुरुस्त करायचं. -5x ही पहिली लिहायची ही टर्म, मग त्याच्या पुढे इथे साईन नाही म्हणजे प्लस आहे, +12y = 39. हे सेकंड इक्वेशन होईल. मग त्याला सॉल्व करायचं. आता मी एक्झाम्पल 5कडे येतो आहे. एक्झाम्पल 5मध्ये आपल्याला असे सेपरेट दोन इक्वेशन्स नाही देत आहे, हे 3 साइडेड इक्वेशन दिलेलं आहे. याला 3 साइडेड इक्वेशन म्हणतात. हे पाहायला 3 साईड्स आहेत, 1, 2 आणि 3. इतर वेळी आपलं इक्वेशन कसं असतं, हे असे टाईपचं असतं, 2 साइडेड इक्वेशन. LHS आणि RHS दोन साईड इक्वल आहे म्हणजे हे इक्वेशन झालं 2 साइडेड इक्वेशन. इथे हे इक्वेशनच आहे, हे 3 साइडेड इक्वेशन आहे. तर या 3 साइडेड इक्वेशनमध्ये 3 इक्वेशन्स लपलेले असतात. समजा तुम्हाला मी A = B = C असं 3 साइडेड इक्वेशन दिलं, त्याच्यात 3 इक्वेशन्स आहेत 2 साइडेड. एक इक्वेशन आहे A = B, दुसरं इक्वेशन आहे B = C, तिसरं इक्वेशन आहे A = C. हे लक्षात घ्या. आणि मग हे लक्षात घेतल्यावर तुम्हाला हे जे एक्झाम्पल आहे हे सॉल्व करता येईल. याच्यामध्ये फर्स्ट स्टेप घेतो आहे मी, x + y - 8/2 = x + 2y - 14/3 = 3x - y/4. आता काय करायचं की पहिल्यांदा हे जे इक्वेशन आहे हे 3 साइडेड इक्वेशन, याच्यामध्ये याला A म्हणा, याला B म्हणा, याला C म्हणा, म्हणजे तुम्हाला मिळालं A = B = C. तर पहिल्यांदा आपण याच्यावरून असे 3 इक्वेशन्स आपल्याला 2 साइडेड, या 3 साइडेड इक्वेशनवरून असे 2 साइडेड आपल्याला 3 इक्वेशन्स मिळतात. तर आपल्याला 3 मिळवायचे नाही, 2च मिळवायचे आहेत. तर समजा हा A असेल, हा B असेल, हा C असेल, A = B = C. तर याच्यावरून मी पहिल्यांदा घेईल A = B. तर मी काय करतो, दॅट इज करतो इथे x + y - 8/2 = x + 2y - 14/3. आता मी यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. मी 2 घेतले, A = B. आता मी या दोघांचा सॉल्व करतो आहे. 3 × x + y - 8 = 2 × x + 2y - 14. मग मी पुढे सरकेल, 3 × x 3x प्लस × प्लस प्लस 3 × y 3y प्लस × मायनस मायनस 3 × 8 24 = 2 × x 2x प्लस × प्लस प्लस 2 × 2y 4y प्लस × मायनस मायनस 2 × 14 28. आता नेक्स्ट स्टेप जो आपण एक्स वायच्या टर्म्स एका साईडला आणू, कॉन्स्टंट एका साईडला घेऊ. 3x, आता हा 2x मी इकडे उचलतो, हा -2x होईल. मग इथे 3y आहे प्लस 3y प्लस 4yला मी इकडे आणतो, -4y होतील आणि = इकडे -28 आधीचेच आहेत, हे -24 मी इकडे घेणार आहे. म्हणजे एक्स वायच्या टर्म्स एका साईडला आणि कॉन्स्टंट्स एका साईडला. तिथे -28 होतं, -24ला इकडे घेतो, +24 होईल आणि हे होईल मग 3x - 2x म्हणजे x आणि पहा प्लस 3y - 4y, एक प्लस आहे एक मायनस, एक प्लस एक मायनस असेल तर दोघांचा डिफरन्स करावा लागतो. 4y मधून 3y गेले, y राहतील, एक 1y राहील म्हणजे y राहील आणि मोठ्याचं साईन म्हणजे मायनस = पुन्हा इथे एक मायनस एक प्लस आहे म्हणजे दोघांचा डिफरन्स, 28मधून 24 गेले म्हणजे 4 आणि मोठ्याचं साईन मायनस. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. आता A = B तुम्ही घेतलं होतं, आता तुम्ही करा B = C किंवा A = C. एकतर B = C करा किंवा A = C. मी एक काम करतो, इथे मी A = B घेतलं होतं, आता मी करतो B = C. तर सेकंड घेतो आहे मी
किंवा अँड करतो इथे एक्स प्लस 2y मायनस 14 अपॉन 3 इक्वल टू 3x मायनस वाय बाय 4. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. 4 इंटू एक्स प्लस 2y मायनस 14 इक्वल टू 3 इंटू 3x मायनस वाय. हे बघा मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. 4 इंटू एक्स 4x प्लस इंटू प्लस प्लस 4 इंटू 2y 8y प्लस इंटू मायनस मायनस 4 इंटू 14 56 इक्वल टू 3 इंटू 3x 9x प्लस इंटू मायनस मायनस 3 इंटू वाय 3y. आता मी ही एक्स वायच्या टर्म एका साईडला, कॉन्स्टंट एका साईडला. 4x हे 9x मी इकडे घेतो, मायनस 9x होतील, प्लस 8y आहेत, मायनस 3y इकडे घेतो, जे हे प्लस मायनस 3y इकडे प्लस 3y होतील, आणि मायनस 56ला मी इकडे घेतो, ते प्लस 56 होतील. मग इथे एक प्लस एक मायनस आहे, एक प्लस एक मायनस एक्सच्या टर्म्स आहेत, एक प्लस एक मायनस, मग एक प्लस एक मायनस दोघांचा डिफरन्स घ्यावा लागेल 5x, आणि मोठ्याचं साईन मायनस. मग इथे हे दोन्ही प्लस आहेत, त्याच्यामुळे दोन्ही प्लस असतील तर आपण त्यांची सम घेतो. 8y प्लस 3y म्हणजे 11y, साईन येईल प्लसच, आणि इक्वल टू 56. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. आता मी dxची व्हॅल्यू काढतो, डिटर्मिनंट x. डिटर्मिनंट एक्समध्ये मला एक्सचे कोएफिशियंट सोडून द्यायचे आहे, वायचे कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट कोएफिशियंट घ्यायचे आहे. त्याच्यापैकी वायच्या कोएफिशियंटची जागा सेकंड कॉलममध्ये. मग इथे वायचं कोएफिशियंट आहे -1, आणि इथे वायचं कोएफिशियंट आहे 11, आणि इथे कॉन्स्टंट आहे -4, आणि इथे कॉन्स्टंट आहे 56. डिटर्मिनंट एक्सची व्हॅल्यू येईल मग इक्वल टू -4 इंटू 11, आणि इथे -56 इंटू -1. मग इथे नेक्स्ट स्टेप असेल आपली -44, आणि इथे मायनस इंटू मायनस प्लस होईल, प्लस 56 इंटू 1 म्हणजे 56. परत एक मायनस एक प्लस असेल तर दोघांचा डिफरन्स घ्यायचा असतो. 56मधून 44 गेले का एक मायनस एक प्लस असल्यामुळे दोघांचा डिफरन्स 12 राहतील, आणि मोठ्याचं साईन प्लस. आता मी सेकंड स्टेप घेतो, याच्यामध्ये मी डिटर्मिनंट वाय काढतो. डिटर्मिनंट वायमध्ये मला वायचे कोएफिशियंट सोडून द्यावे लागतील, आणि एक्सचे कोएफिशियंट घ्यावे लागतील. एक्सचा कोएफिशियंट 1 आहे, आणि एक्सचा कोएफिशियंट -5 आहे. 1 आणि -5, आणि ते कॉन्स्टंट कोएफिशियंट आहेत 4 आणि 56. तर एक्सच्या कोएफिशियंटना फर्स्ट कॉलममध्ये जागा द्यावं लागेल. एक्सचा कोएफिशियंट कॉन्स्टंट कोएफिशियंट -4 आहे पहिला, आणि दुसरा आहे 56. -4 56. एक्सच्या कोएफिशियंट्सना फर्स्ट कॉलममध्ये जागा द्यावी लागेल. तर 1 इंटू 56 -5 इंटू -4, हे झाले 56. मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, 5 इंटू 4 20, 56 मायनस 20 मीन्स 36. आता काढतो आम्ही डिटर्मिनंट डी. याच्यामध्ये मला कॉन्स्टंट कोएफिशियंट्स सोडून द्यावे लागतील. मला घ्यावे लागतील एक्सचे कोएफिशियंट्स आणि वायचे कोएफिशियंट्स. तर हे इक्वेशन 1 आहे, एक्सचे कोएफिशियंट आहे इक्वेशन 1, आणि हे इक्वेशन 2. एक्सचे कोएफिशियंट आहेत 1 आणि -5, आणि वायचे कोएफिशियंट्स आहेत -1, वायचे कोएफिशियंट्स आहेत -1 आणि 11. परत डिटर्मिनंटची व्हॅल्यू 1 इंटू 11 -5 इंटू -1. ते 1 इंटू 11 11, मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू मायनस अगेन, मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, 5 इंटू 1 5, 11 मायनस 5 म्हणजे 6. आणि आता लास्ट स्टेप घेतो आहे मी, 4th स्टेप. मी नाव करतो डिटर्मिनंट मला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे dx बाय डी, अँड वायची व्हॅल्यू काढायची आहे dy बाय डी.
नेक्स्ट इकडे आपण पेजवर जाऊ. इक्वल टू डी एक्सची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 12 आणि कॉन्स्टंट डिटर्मिनंट आहे आपला 6D म्हणजेच 2. नंतर आपली डी वायची व्हॅल्यू आहे 36 आणि डीची व्हॅल्यू आहे 6. 36/6 इक्वल टू 6चा भाग जाईल आणि देअरफॉर द सोल्युशन असेल 2 आणि 6. तर लक्षात ठेवायचं, असे जर आपल्याला 3 3 साइडेड इक्वेशन दिलं, याच्यामध्ये याला ए म्हटलं असेल, याला बी आणि याला सी, असं ABC, तर मग 3 इक्वेशन भेटतात. ए इक्वल टू बी, बी इक्वल टू सी आणि ए इक्वल टू सी. तर मी इथे ABC याच्यामध्ये फर्स्ट इक्वेशन मी हे अपटेंड केलं. हे अपटेंड करताना मी हा ए समजा आणि हा बी, या दोघांना इक्वल घेतलं, म्हणजे ए इक्वल टू बी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे इक्वेशन अपटेंड केलं. आणि सेकंड इक्वेशन अपटेंड करायला मी एकतर ए इक्वल टू बी घेऊ ए इक्वल टू सी घेऊ शकलो असतो किंवा बी इक्वल टू सी पण घेऊ शकतो. पहिले मी घेतलं होतं ए इक्वल टू बी हे फर्स्ट इक्वेशन, मग बी इक्वल टू सी हे सेकंड इक्वेशन आणि ए इक्वल टू सी हे थर्ड. तर आपल्याला 3ची आवश्यकता नसते, 2च पाहिजे होते. तर मी पहिल्यांदा ए इक्वल टू बी अशा टाईप घेऊन हे इक्वेशन अपटेंड केलं. नंतर मी बी इक्वल टू सी म्हणजे ही साईड आणि ही साईड इक्वल घेतली आणि यांना क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व केल्यावरती मी हे इक्वेशन अपटेंड केलं. याला मी सेकंड नंबर दिला. आणि मग हे 2 इक्वेशन्स मी क्रेमर्स रूलनी सोडवले. पहिल्यांदा डी एक्सची व्हॅल्यू, मग डी वायची व्हॅल्यू, मग डीची व्हॅल्यू आणि मग dx/d म्हणजे x, dy/d बरोबर y. तर हे अशा पद्धतीने आपण हे क्रेमर्स रूलनी सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व केलं.